हॅलो डिअर स्टुडंट्स, मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, अपकमिंग MHT CET साठी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना माझ्या बाजूने ऑल द बेस्ट। आपण पूर्ण प्रयत्न केलाय जेणेकरून तुम्हाला MHT CET मध्ये चांगले मार्क्स कसे मिळतील यासाठी। वैयक्तिकरित्या सांगायचं झालं तर मी यूट्यूबच्या माध्यमातून तसंच आपल्या क्रॅश कोर्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत MHT CETचं बायोलॉजी सब्जेक्टचं जे इम्पॉर्टंट कंटेंट आहे ते पूर्ण देण्याचा प्रयत्न केलाय। आता शेवटी एक दिवस अगोदर तुम्हाला थोडंसं मोटिवेट करण्यासाठी हे सेशन तुमच्या सोबत प्लॅन केलेलं आहे आणि याच्यामध्ये मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगणार आहे आणि ती मला असं वाटतं की कुठेतरी ती फार गरजेची आहे। बाळांनो, तुमच्यासारखंच मी जेव्हा माझ्या ग्रॅज्युएशनला होतो तर फायनल इयरला असताना आहे ना मला M.Pharm करायचं होतं, मास्टर्स कंप्लीट करायचं होतं आणि ते कंप्लीट करण्यासाठी आम्हाला सुद्धा एक एंट्रन्स एक्झाम होती, तिचं नाव होतं GPAT। आता ही GPAT ही जी परीक्षा होती ना बाळांनो, तर ही GPAT ही एक नॅशनल लेवल एक्झाम होती। जशी तुमची CET स्टेट लेवल आहे तशी GPAT ही आम्हाला एक नॅशनल लेवल एक्झाम होती आणि माझ्याकडे जास्त वेळ नव्हता, साधारण 1 ते 1.5 महिना शिल्लक असेल। तर या 1 ते 1.5 महिन्यामध्ये मी आणि माझे जे इतर मित्र होते, आम्ही 2 जण होतो अजून, असे टोटल 3 जणांची आमची टीम होती। आम्ही 3 जणांनी मिळून, मी जिथे राहतो तिथून शेजारीच एक रूम होती बाळांनो, त्या रूमला आम्ही त्या ठिकाणी रेंटने घ्यायचं ठरवलं। त्या काकांशी बोलणं झालं आमचं की काका म्हटलं तुमची रूम आम्हाला 1-1.5 महिना लागणार आहे अभ्यास करण्यासाठी, तर आम्हाला तुम्ही द्याल का? आता ही गोष्ट साधारणपणे तुम्ही जर बघितलं 2012 सालची गोष्ट आहे, म्हणजे इथून मागे 12 वर्षापूर्वीची मी तुम्हाला त्या ठिकाणी इन्सिडेंट सांगतोय। तर मग ते काका जे होते, जगामध्ये चांगले लोक जे असतात ते आपल्याला वेळोवेळी भेटत असतात जर तुम्ही चांगलं काम करत असाल तर ते काका जे होते त्या काकांनी आम्हाला सरळ सांगितलं की तुम्हाला रेंट देण्याची गरज नाहीये, तुम्ही अभ्यास चांगला करा, आयुष्यात मोठे व्हा, यशस्वी व्हा। अजूनही ते काका आमच्या चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत। ओके, तर त्यांची रूम आम्ही घेतली। तर बाळांनो, तुम्हाला मी थोडक्यात माझं शेड्यूल सांगतो। तर शेड्यूल असं होतं बाळांनो की सकाळी आम्ही 9ला उठायचो। आता 9ला का उठायचो मी तुम्हाला नंतर सांगतो, पण 9ला उठल्यानंतर 9 ते 12 पहिली आमची अभ्यासाची सिटिंग असायची 3 तासाची। त्यामध्ये आम्ही नवनवीन गोष्टी ज्या मूड फ्रेश असल्यामुळे वाचायचो पहिल्या 3 तासामध्ये। 12 वाजता जेवण करायचं, मग परत थोडंसं अर्धा-पाऊण तास टाइमपास केल्यानंतर 1 वाजता दुपारी बसायचं। 1 वाजेपासून 4-4:30 वाजेपर्यंत परत एकदा अभ्यासाची दुसरी सिटिंग 3 तासाची। परत थोडासा नाश्ता वगैरे करायचा। परत 5 वाजता 5 वाजेपासून 8-8:30 वाजेपर्यंत अभ्यासाची तिसरी सिटिंग। ओके, त्याच्यामध्ये परत काही बोर झाला असेल तर MCQ सोडवायचे, कारण ती पण एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन एक्झामच होती। ओके, परत सोडवायचं। रात्री 9 वाजता परत जेवण करायचं, अर्धा-पाऊण तास टाइमपास वगैरे, मग रात्री 10:30-11ला परत अभ्यासासाठी बसायचं आणि सिटिंग चौथी जी असायची दिवसभरातली ती सुरू व्हायची। आणि बाळांनो, ट्रस्ट मी, टॉपिक जोपर्यंत ठरवलेला आहे की आज दिवसभरात एवढं झालं पाहिजे, ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत झोपायचं नाही, असं ठरलेलंच होतं अगोदर। सो असं जे टाइम टेबल आहे, असं जे कंटिन्युअस नियोजन आहे ते 1 ते 1.5 महिन्याचं होतं बाळांनो। आणि त्यामुळेच कुठेतरी ज्या दिवशी पेपर होता त्या दिवशी आम्ही कॉन्फिडन्स स्वतःला फील करत होतो, पण पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग होती, त्यामुळे पेपरच्या दिवशी आम्ही सगळेजण गेलो, पेपर अटेम्प्ट केला। पेपर अटेम्प्ट केल्यानंतर जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा मी विचारलं की बाबा तुम्ही किती क्वेश्चन सॉल्व्ह केले? तर त्या दोघांनी 70-75 समथिंग काहीतरी क्वेश्चन सॉल्व्ह केलेले होते आणि मी फक्त 54 क्वेश्चन सॉल्व्ह केले होते। सो मी लगेच माझ्या सरांना जाऊन भेटलो दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यानंतर की सर, मी 54 क्वेश्चन सॉल्व्ह केले, मला काही वाटत नाहीये, म्हणजे कॉन्फिडन्स येत नाही, तुम्हाला काय वाटतं मी क्वालिफाय होईल का? तर सर मला म्हणाले की दिगंबर 50-50 चान्सेस आहे, कारण तू क्वेश्चन्स कमी सॉल्व्ह केलेत। ओके, पण कुठेतरी मला डोक्यामध्ये हे माहिती होतं की मी जे क्वेश्चन सॉल्व्ह केले ते मी बरोबर सॉल्व्ह केले, माझे निगेटिव्ह होण्याचे चान्सेस कमी आहेत। तर बाळांनो, रिझल्टचा दिवस आला। रिझल्टच्या दिवशी रिझल्ट लागणार होता दुपारी आय थिंक 2 किंवा 3 वाजता, आणि त्या दिवशी मी माझ्या आईला मदत करत होतो, पापड वळत घालत होतो। ओके, राईट। सो ते करत असताना माझ्या मित्राचा सकाळी 11:30 वाजता मला फोन, जे आमचे इतर 2 जण त्याच्यातला एकाचा मला फोन, म्हणजे घरी एक छोटा मोबाईल होता रिलायन्सचा CDMA, त्याच्यावरती फोन आला की दिगंबर, अरे रिझल्ट लागलाय, ओके, आणि तू क्वालिफाय झालाय। आता विचार करा ना तुम्ही सगळेजण की रिझल्ट दुपारी 3ला लागणार होता, त्याचा सकाळी मला 11:30 वाजता फोन, कसा काही विश्वास बसेल? म्हटलं हा फिक्स आपली काय करू राहिला, मजा घेतो आहे, मजाक करतोय, रिझल्ट वगैरे काही लागला नाही, दुपारी लागेल। तो एवढा जीव तोडून सांगत होता, अरे दिगंबर खरंच रिझल्ट लागलाय, तुला 111 मार्क आहे म्हणे, तू क्वालिफाय झालेला आहे, तुला आता M.Pharm करता येणार आहे। पण माझा विश्वासच बसेना। तर त्यावेळेस माझ्याकडे 2 व्हीलर सुद्धा नव्हती, म्हणजे आमच्याकडे 2 व्हीलर नव्हती, परिस्थिती हलाखीची होती। वडिलांकडे सायकल होती। वडील म्हणाले की काय झालं?
मग मी त्यांना समजावून सांगितलं की मित्राचा फोन आला होता, रिझल्ट लागला असं तो म्हणतोय, पण मला खात्री नाही आहे. मग पप्पा म्हणाले की कन्फर्म कसं करायचं? तर त्यावेळेस बाळांनो मोबाईलमध्ये इंटरनेट वगैरे ही सुविधा जी आहे, हा प्रकार त्यावेळेस इतका डेव्हलप नव्हता. सो मी माझ्या घरातून निघालो. माझ्या घरातून साधारण 3-3.5 किलोमीटरवरती एक सायबर कॅफे होतं. त्या सायबर कॅफेपर्यंत माझे वडील सायकल चालवत होते. मी मागे बसलेलो होतो. आम्ही पोहोचलो. ओके. आणि तिथे पोहोचल्यानंतर सायबर कॅफेवाला आहे ना, काय म्हणे आपण लॉक करून चालला होता जेवण करण्यासाठी. त्याला म्हटलं, "भाऊ थांब, जीवन मरणाचा प्रश्न आहे. मला रिझल्ट बघू दे." सो मी रिझल्ट बघण्यासाठी त्याला ते पुन्हा सायबर कॅफे ओपन करायला लावलं. कम्प्युटरची स्क्रीन ओपन केली, वेबसाईट लॉग इन केली. तर वेबसाईट लोड होत नव्हती कारण की त्यावेळेस खूप सगळे विद्यार्थी एकाच वेळेस लॉग इन करत असतील ना. सो थोड्या वेळाने 10-15 मिनिटाचा प्रयत्न केल्यानंतर वेबसाईट ओपन झाली, सीट नंबर टाकला आणि खरंच माझा मित्र या पद्धतीने म्हणत होता की तू क्वालिफाय झाला, तेवढाच स्कोर होता. म्हणजे तो खरं बोलत होता, पण माझा विश्वास बसत नव्हता म्हणून आम्ही ते कन्फर्म केलं. तर बाळांनो तो दिवस मला आजही आठवतो, कारण की तोच एक दिवस होता की ज्याच्यामुळे मला स्टायपेंड मिळाला. दर महिन्याला 8,000 रुपये गव्हर्नमेंटकडून मिळायचे. असे 12 महिन्याचे 96,000 रुपये पहिल्या वर्षाला, दुसऱ्या वर्षाला परत 96,000 रुपये आणि मी माझ्या एम-फार्मची फीज ही भरू शकलो. माझं एम-फार्मचं जे काही स्वप्न होतं ते मी पूर्ण करू शकलो. मास्टर ऑफ फार्मसी कंप्लीट केलं आणि म्हणून कदाचित तुमच्यासमोर आज या प्लॅटफॉर्मवर अशा पद्धतीने लेक्चर्स घेतो आहे. ती ॲबिलिटी, ती कॅपेबिलिटी मला कदाचित त्या एक्झामला क्वालिफाय केल्यामुळे मिळाली. तर बाळांनो मला तुम्हाला हे सगळं याच्यासाठी नाही सांगायचं की मी खूप ग्रेट आहे, मी खूप असं केलं, तसं केलं. नाही. मला तुम्हाला हे याच्यासाठी सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची करिअरसाठी इम्पॉर्टंट असलेली एंट्रन्स एक्झाम द्यायला जाणार आहे. आणि ही एंट्रन्स एक्झाम तुमच्या भविष्यामध्ये काय बदल आणू शकते ना बाळांनो, तुम्ही हे आज अजिबात प्रिडिक्ट करू शकत नाही. कारण त्यावेळेस मी जो 1 ते दीड महिना अभ्यास केला ना, त्यावेळेस मला खरंच माहिती नव्हतं की माझ्या आयुष्यात इतके मोठे ट्रान्झिशन्स लेटर स्टेजेसमध्ये होऊ शकतात जस्ट बिकॉज ऑफ अ सिंगल एक्झाम. सो ही एक्झाम MHT-CETची एक्झाम जर बाळांनो तुम्ही सिरियसली दिली, जर तुमचे रिझल्ट खरंच चांगले जर आले आणि तुम्हाला जर एक चांगलं रेप्युटेड गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं किंवा एक चांगलं एस्टॅब्लिशमेंट असलेलं सुद्धा कॉलेज मिळालं, तुमचं करिअर सेट झालं, जर प्लेसमेंटला इंटरव्ह्यू झाले व्यवस्थितपणे, तर बाळांनो तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकत नाही की तुम्ही कुठल्या लेवलला असू शकता. ओके. सो टेक इट सिरियसली बाळांनो. अजूनही तुम्ही सिरियस नसाल तर मी तुम्हाला परत एकदा सांगेल की खूप मोठी चूक करताय. बाळांनो अभ्यास हा तुमच्यासाठी एकमेव अशी गोष्ट आहे की जो तुमच्यासाठी सक्सेसचा एक पाथ त्या ठिकाणी सेट करत असतो. ओके. जे लोक म्हणतात ना की अभ्यास करून काय उपयोग होतो किंवा अभ्यास करायची गरज नाही आहे, ओके, शिकून कोणी मोठं झालंय का, तर असं नाही बाळांनो. न शिकून मोठं झालेल्या लोकांची संख्या फार कमी आहे, पण शिकून मोठं झालेल्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. ओके. सो ज्यावेळेस आपण एक चांगल्या स्टेटस किंवा चांगल्या पोस्टवर जातो, एक चांगलं स्टेटस मिळवतो बाळांनो, समाजामध्ये आपल्याला एक रिस्पेक्ट असतो आणि तो रिस्पेक्ट कमवण्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही कुठेतरी या एक्झामला सिरियसली घेणं गरजेचं आहे. बाळांनो तुम्ही जर चांगले स्कोर आणले तर तुम्हाला TFWS ट्युशन फी वेवर स्कीम जी असते त्यामार्फत सुद्धा ॲडमिशन मिळतं, जिथे तुम्हाला कॉलेजची ट्युशन फी भरण्याची गरज पडत नाही. चांगले स्कोर आणले बाळांनो तर बऱ्याच अशा स्कॉलरशिप्स पण असतात, ओके, ज्या आपल्याला मिळत असतात. जसं आता मी तुम्हाला माझं उदाहरण पण सांगेल. मी ग्रॅज्युएशन करत असताना आमच्या कॉलेजमध्ये अशी काय म्हणे आपण आमचे जे CMD सर होते, ओके, राईट, त्यांचं नाव घ्यायला काही हरकत नाही, रवींद्रजी सपकाळ सर नाव आहे त्यांचं. त्यांनी अशी एक स्कॉलरशिप स्टार्ट केली आहे की जे टॉपर विद्यार्थी येईल जो कॉलेजमध्ये त्याला 21,000चं ते प्राईज देतात त्यांच्या कॉलेजमध्ये. ओके. सो मी त्या कॉलेजमधून शिकलो. मी सलग 2 वर्ष ते प्राईज घेतलं. 42,000 रुपये बाळांनो मला मिळालेत. त्याच्यानंतर मी मास्टर्सला होतो. मास्टर्सला मी नाशिकमध्येच एक संदीप फाउंडेशन म्हणून कॉलेज आहे तिथे होतो. तिथे सुद्धा मी टॉपर होतो. तिथे सुद्धा एक स्कॉलरशिप आहे. 5,000 रुपीज ते तिथे आलेल्या टॉपर स्टुडंटला देतात. तर तिथे मला 10,000 रुपयाचं सलग 2 वर्ष 5 आणि 5,000 अशा पद्धतीने प्राईज मिळालेला आहे. सो तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला कुठे ना कुठेतरी त्याची आर्थिक परतावा सुद्धा मिळत असतो. ठीक आहे. सो वाया काहीच जात नाही. मी माझं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना साधारणपणे तब्बल मी तुम्हाला सांगायचं झालं तर गव्हर्नमेंटकडून 2,63,000 का 61,000 रुपयाच्या आसपास स्कॉलरशिप मिळवलेली आहे आणि जी माझ्या घरासाठी झालेली आर्थिक मदत आहे. सो तुमच्या पण भरपूर जणांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असू शकते, मी ते समजू शकतो. कोणीही त्या ठिकाणी बाळांनो काय म्हणूया आपण
सगळे सारखे राहू शकत नाही, प्रत्येकाची स्थिती ही वेगवेगळी असते. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ज्यांनी माझे क्रॅश कोर्स जॉईन केले होते, कदाचित त्यांच्याकडे ते क्रॅश कोर्स जॉईन करण्यासाठीचे सुद्धा पैसे नसतील. ओके, तरी मी वेळोवेळी डिस्काउंट दिलेत, वेळोवेळी क्रॅश कोर्सची फीस कमी केली. आता लेटर स्टेजमध्ये तर 99 रुपयाला क्रॅश कोर्स करून टाकलाय. ओके, की 99 मध्ये आहे ना, बेसिक तसं बघायला गेलं तर काहीच नाही, एकदम नॉमिनल अमाऊंट आहे. ओके, अजून सुद्धा वेळ गेलेला नाहीये. जे मुलं सिरियस असतील त्यांनी तो कोर्स जॉईन करून घ्या. प्रमोशन नाही करत आहे, पण मला असं वाटतं की कुठेतरी सिरियसली तुम्हाला मदत केली पाहिजे. ओके, आता हे जे यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलच्या मदतीने बाळांनो मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो, आणि हे चॅनल कुठेतरी उभं राहण्यासाठी तुमचा सपोर्ट फार गरजेचा होता. ठीक आहे, सो मला इथे तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट तर करायचंच आहे. ओके, पण तुमच्या आईवडिलांचं स्वप्न हे तुम्हाला पूर्ण करायचं, हे नेहमी लक्षात ठेवा. ओके, सो आईवडिलांचं स्वप्न हे, आईवडील जे असतात ना, ते त्यांचं स्वप्न तुमच्या डोळ्यातून बघण्याचा प्रयत्न करत असतात. सो त्यांना निराश करू नका, त्यांच्या डोळ्यात पाणी येईल असं कधीही वागू नका. आता कसं असतं ना, मुलं जनरली 11वी-12वीला सेशन्स तर बघतात, पण ग्रॅज्युएशनला गेल्यानंतर काही काही मुलं येऊन भेटतात सेशनला, की सर तुमचे सेशन खूप छान असायचे, तुमच्या सेशनमुळे मदत झाली, तुमच्यामुळे आम्ही आमच्या कॉलेजला पोहोचलो, असं मुलं त्यांची रिप्लाय देतात. तर ही चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला सुद्धा सगळ्यांना एक रिक्वेस्ट करेल की जे मुलं माझ्या सेशनला प्रेझेंट असतात, ज्या मुलांनी माझे क्रॅश कोर्स घेतले, तुम्ही आता परीक्षेला सामोरं जाणार आहात, परीक्षा तुम्हाला चांगलीच जाणार आहे, पण नंतर तुमचा जो काही रिझल्ट येईल तो मला नक्की कळवा. ज्या मुलांनी क्रॅश कोर्स घेतलाय ते मुलं नक्की कळवतील. ओके, व्हॉट्सअपला कळवा. व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला सगळ्यांना माझा माहितीच आहे, 8767051918. हा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेला आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो, 8767051918. तुमचा रिझल्ट मला नक्की पाठवा. किती पण रिझल्ट येऊ तुमचा, 70+ येऊ, 80+ येऊ, 90+ येऊ, 95+ येऊ, 100 येऊ, किती पण येऊ बाळांनो, माझ्यासाठी तो आनंदाचा क्षण आहे. ओके, कारण की तुम्ही जी मेहनत घेणार आहात त्या मेहनतीचं रूपांतर त्या रिझल्टमध्ये होत असतं. ओके, सो एवढ्या बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. एवढ्या या मागच्या 1.5 महिन्याच्या जर्नीमध्ये माझ्याकडून भरपूर गोष्टी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केल्याच, पण काही गोष्टी कदाचित दिल्या गेल्या नसतील किंवा मी कुठे कमी पडलो असेल, तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. मनापासून तुमची माफी मागतो. माझा तसा प्रयत्न तुम्हाला सगळ्यांना कंटेंट न देण्याचा किंवा तुमच्यापर्यंत ती गोष्ट न देण्याचा असा अजिबात हेतू नव्हता, पण कदाचित माझ्यावरती असलेला लोड असेल, माझी हेल्थ कंडिशन असेल, किंवा घरामध्ये झालेले काही इश्यूज असतील. इश्यूज म्हणजे मी घर जे शिफ्टिंग केलं ते इश्यूजचे सांगतोय तुम्हाला, त्याच्यामुळे थोडंसं कदाचित मी तुमच्याकडे दुर्लक्ष झालं असेल, तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर वन्स अगेन दॅट. ओके, सो बस, बाकी काही नाही. पेपर तुमचाच आहे. पेपरच्या वेळेस पॅनिक होऊ नका, घाबरू नका, अँक्झियस होऊ नका. पेपरला रिपोर्टिंग करत असताना वेळेच्या अगोदर पोहोचा. ठीक आहे, आणि ते तुमच्यासाठी भरपूर महत्त्वाचं आहे. पेपर देऊन या. पेपर संपल्यानंतर सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचे जे पुढचे ॲडमिशन्स आहेत, मग फार्मसीचे असतील, ॲग्रिकल्चरचे असतील, इंजिनिअरिंगचे असतील, त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला मदत करणार आहे. सो त्याच्यामुळे ॲडमिशन आणि तुमचं कॉलेज सुरू होईपर्यंत हे यूट्यूब चॅनल तुम्हाला त्या ठिकाणी हेल्प करणारच आहे. आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला कधी वाटलं की एखादं कंटेंट बघायचं, तर ते चॅनल आपलंच आहे. तुम्ही येऊ शकता, व्हिजिट करू शकता, नंतर येऊन सांगू शकता की सर इथे ॲडमिशन झालं आहे, तुमच्यामुळे हेल्प झाली, तर छान वाटतं, बरं वाटतं. ओके, राईट. सो मी बाळांनो थांबतो इथे. तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या अपकमिंग MHT CET ऑल द बेस्ट देतोय. मला माहिती आहे, खात्री आहे की तुम्ही तुमच्या आईवडिलांचं स्वप्न नक्की पूर्ण करणार. चलो, विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. सी यू इन द नेक्स्ट सेशन.